काही ठिकाणी भेटायला गेल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या होत्या. काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी म्हटलं की तुम्ही बड्डेला गेले होते, बाहेर कार्यकर्ते जमले. काय झालं होतं नेमकं ते सांगा. कुतुबशहानगरला राजू देवगडे माझे फारच जवळचे अत्यंत स्नेही आहे. त्यांच्याकडे वाढदिवस होता आणि राजू देवगडेकडे त्यांनी मला आज नाश्त्यालाही बोललं होतं आणि आज भेटगाठी घ्यावी असा विचार होता. तर मी राजू देवगडकडे भेट दिली असता तेथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक गैरसमज निर्माण झाला की मी तिथे प्रचार वगैरे प्रसार वगैरे काही वेगळ्या कारणाने आलो. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा गैरसमज होता. कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी वेगळा हेतू नाही. विकास ठाकरे तिथल्या शहराध्यक्ष आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे. पालकमंत्री म्हणून या ठिकाणी भेटीगाठी घेणे, त्या ठिकाणी जाणे ही जबाबदारीच आहे. त्यामुळं तेथे जो गैरसमज झाला तो मला वाटतं संपला असेल. औचित्य तेवढंच होतं की राजू देवगडे हे फारच माझ्या जवळच्या त्यांच्याकडे गेलो होतो. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली. यावरून राज ठाकरेंना सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग FIR केला पाहिजे आणि तातडीने अशा अधिकारावर कारवाई करायला पाहिजे. मी असं माननीय मंत्री कृषी यांना बोलेल. थँक्यू सर. थँक्यू. या अभिजित झा म्हणून जे नगर उभे आहेत त्यांचा आरोप आहे. केलाच ना त्यांनी. अभिजित झाने चेक केलं पाहिजे की काँग्रेसने पत्र दिलं आहे, अधिकृत पत्र दिलं आहे निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. आणि पहिल्यापासून काँग्रेस विरोधात आहे ना. काँग्रेसचा एक जवळचा नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख होता आहे, ते हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता. काँग्रेसच्या कित्येक लोकांनी ऑफिशियल बाईट दिलं आहे की आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू. कितीतरी बाईट्स आहे. माननीय सुनील केदारची बाईट आहे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू. ABP माझामध्ये अनेक लोकांच्या बाईट्स आहे. नाना पटोलेचा स्वतःचा इलेक्शन इन्चार्ज हायकोर्टमध्ये जाऊन त्याने ॲफिडेविट केलं की आम्ही लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला बंद करा. आणि आता जर त्यांनी अधिकृत पत्र दिलं आहे ही या योजनेचे पैसे द्यायचे नाही. निवडणुकीपूर्वी मकर संक्रांती होती. आज मकर संक्रांतीला आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही दिलेच मागचे जुने पैसे, पण लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. हा जो रडीचा डाव काँग्रेस पार्टी खेळत आहेत, मला वाटतं म्हणून ते पत्र वाटले आहेत. आणि मला वाटतं आमची भूमिका आहे बरोबर आहे की आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी पत्र वाटलं ते बरोबर आहे. काँग्रेसनी हा नाकारतेपणा केला आहे. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध काँग्रेसनी त्या ठिकाणी वेळोवेळीच या ठिकाणी आपला लाडक्या बहिणीला विरोध हा त्यांनी आपला कृतीतून दाखवला आहे. लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतात विधानसभेप्रमाणे, म्हणून काँग्रेसमधून विरोध होतोय असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं त्यांच्याकडे अनेक काळ सरकार होते आणि त्यांनी कधी या विषयाला हात घातला नाही. त्यांना हे माहिती आहे की जेव्हा 2.5 कोटी लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागे उभे राहतील तर आपला कधीच या महाराष्ट्रामध्ये विजय होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना विजेचं बिल दिलं, विजेचं बिल माफ केलं. 45 लाख शेतकरी आमच्या बाजूने आले. 3,17,00,000 मतं आम्हाला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा 78 लाख मतं जास्त मिळाले. त्यामुळं काँग्रेसचे पायाखाली घसरलेले आहे. काँग्रेस पार्टी ही आता विचलित झाली आहे. आणि बरोबर आहे ना, कर्नाटकमध्ये आमची लाडकी बहीण योजना चालू होती, काँग्रेसने बंद केली. त्यामुळं आपल्याला दाखले आहेत महाराष्ट्रात देशामध्ये की जेव्हा जेव्हा लाडक्या बहिणीची योजना चालू झाली तेव्हा तेव्हा काँग्रेसने ती बंद पाडली आहे. बोगस मतदारांना रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी एक स्पेशल स्क्वॉड तयार केलं, त्याला भगवा गार्ड असं नाव. ठीक आहे ना, त्यांची कृती त्यांना लखलाभ आहे. पण निवडणूक आयोग त्यावेळी दुबार मतदार होणार नाही याच्यावर कडक कारवाई करताय. आम्हालाही सुद्धा पार्टी मिटिंग म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्वांनाच आवाहन केलं आहे पक्षाच्या लोकांना की दुबार मतदान होणे याकरता सर्वच पक्षांनी मदत केली पाहिजे. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर काल क्राईम ब्रँचचे लोक गेले होते, काही कागदपत्र तपासले. नाही, ते काही रुटीन प्रक्रिया असतं. नागपूरमध्ये काही कारवाई झाल्या, रुटीन प्रक्रिया आहे. त्यामुळे रुटीन प्रक्रियेमध्ये कोणाची तक्रार येतं त्यावर कारवाई होत असतं. मागील 2 आठवड्यापासून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आज संक्रांत आहे. अजितदादांना आणि ठाकरे बंधूंना काय तुम्ही संक्रांतीच्या शुभेच्छा द्याल? नाही, संक्रांतीच्या या पावन पर्वावर दोघाही उद्धवजी आणि राजसाहेबाला मी शुभेच्छा देतो. आणि एकच सांगेल की भावनात्मक पद्धतीने रडीचा डाव करून
जी बाब अस्तित्वातच नाही आहे त्या बाबीचा उपयोग करून जे प्रचाराच्या चुकीच्या कल्पना किंवा चुकीच्या पद्धतीने जे स्वीकार त्यांनी केला आहे तो जर त्यांनी थांबवला आणि विकासाच्या बाजूने आपलं पुढच्या काळात फोकस केला तर मला वाटतं की जनता पुढच्या काळामध्ये काहीतरी त्यांना महाराष्ट्रामध्ये जागा देतील. मला वाटत नाही की निकालानंतर त्या ठिकाणी काय फार चांगलं राहील, पण निकाल इतके जोरात आहे की मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन भाजपा महायुतीला मतदान करेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे ट्रेंड होता तोच ट्रेंड हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरू राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला हाच ट्रेंड राहील. कारण जनते आता काँग्रेसपासून दूर गेलेली आहे, खूप दूर गेली आहे. काँग्रेस आता किंचित होत चालली आहे आणि राजसाहेब उद्धवजीची जरी एकत्र आले तरी राजसाहेब उद्धवजी हे कुठल्या कारणाने एकत्र आले हे जनतेला आता कळालेलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप होतोय, तुम्ही काय सांगणार? कारवाई करायला पाहिजे जे पैसे वाटले त्याच्यावर. ज्या पक्षाचे लोक पैसे वाटतात त्यांच्यावर कडक कारवाई निवडणूक आयोगाने पोलिसांनी केली पाहिजे. सत्तेपासून पैशापासून सत्ता भूमिका आमची नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी कडक पहारा देऊन गरज पडली ज्या वस्त्यामध्ये पोलिसांना वाटतं ज्या वस्त्यामध्ये काही गडबड होऊ शकतं त्या वस्त्यामध्ये कडक पहारा लावून पोलिसांनी आणि आयोगाने असा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. 2 दिवसाआधी एक जवान शहीद झाला दरेगावामध्ये. त्याचा काही तासांचा चिमुकला आणि त्याच्या आईने ते भेट घेतल्याचा व्हिडिओ होता. सरकार म्हणून तुम्ही त्या परिवाराला काही मदत करणार आहे का तुम्ही? हो, मी ते परवा बघितलं आहे. मी स्वतः ते विचलित झालो की ॲक्सिडेंट झाला आणि ते सैनिक गेले. त्यामुळं त्या परिवाराची आम्ही भेट घेऊन निश्चितपणे शासन त्यांच्या पाठीशी उभं राहील. एक आरोप असा तुमच्यावर होत आहे, रवींद्र धंगेकरांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे, काही पैसे उधळत आहे तुमच्या उमेदवारावरती. तो डान्स बारमधला व्हिडिओ आहे, तो आजच्या दिवशी रवींद्र धंगेकरांनी ट्विट केला आहे. आता मी तुम्हाला सांगतो की निवडणुकीच्या उद्यापर्यंतच्या मतदानापर्यंत असे खोटे व्हिडिओ तयार करणे, व्हिडिओ काढणे पहिला निवडणूक लागण्यापूर्वी काय काढत नाही. आजचा आहे का, कालचा आहे का, हे केव्हा तरी साठवलेले संग्रहित असतात आणि व्हिडिओ ट्विट करतात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत धनगेकरला माझ्या अशा व्हिडिओ ट्विट केल्याबद्दल. स्टंटबाजी असं वाटतं, स्टंटबाजी करतात. एक शेवटचा प्रश्न असा आहे, वाशिममध्ये एक व्हिडिओ पुढे आलेला आहे, कृषी अधिकारी आहे तो शेतकऱ्यांना बुटानं मारतोय शेतकऱ्याला, त्यामुळे त्या संदर्भात नियमात केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं. आम्हालासुद्धा त्या ठिकाणी 4 घरी भेटी देता येतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्याकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही. काही समाजात प्रतिष्ठित लोक असतात त्यांना भेटता येतं. शेवटी मतदान कुणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे. कुठलाही पोस्टर होर्डिंग मात्र जाहिराती करून भेट घेता येत नाही. राज ठाकरेंनी एक आरोप केलेला आहे की पाडू मशीन आणलेली आहे, आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही. त्या वाक्याचा अर्थ कसं काढता? कारण की उद्या मतदान आहे, परवा निकाल आहे आणि त्याच्या आधी EVM हे पाडू मशीन आणलं आहे बा आम्हाला हरवण्यासाठी. जेव्हा काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे. मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे. देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी. हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे. त्यामुळं आता त्यांनी तयारी केली आहे. निवडणुकीचा पराजय दिसतो आहे, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत. अजितदादा तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी आरोप केला की 1999 साली भाजपनं पार्टी फंडासाठी काही कोटी रुपये घेतले होते सिंचनाच्या. पुरंदर उपसा सिंचन 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं.
पण आता इतक्या उशिरा हे सांगून किंवा अशी फाईल आली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे. अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे. 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे. तेव्हापासनं कितीतरी अधिवेशनं झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल, त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे. या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही. तुम्ही अजितदादांना समजावून सांगणार आहे का? कारण तुम्हाला सरकारला अडचणीत आणण्याची वक्तव्य अजितदादाकडून आता तो थेट तुमच्यावर भ्रष्टाचार म्हणजे भाजपवर भ्रष्टाचाराचाच हा आरोप आहे. कुठेतरी समन्वय साधण्यात अपयशी पडतं. नाही, समन्वय समितीमध्ये जरी मी असलो तरी अजितदादासुद्धा सिनियर लीडर आहे. तिघही लोक जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी, या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे. आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे. पण अजितदादा ज्या पद्धतीनं थोडे निघाले आहेत, मला वाटतं अजितदादाकडनं अपेक्षा नव्हते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येईल अशी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची हे वक्तव्य तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही, मला वाटतं की अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायचे आहे की नाही करायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आज तरी अधिकृत घोषणा दोघांनी केली नाही आहे. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा चर्चा करू. नागपूरमध्ये तुमच्यावर आरोप असा करण्यात येतोय, काँग्रेस भाजपवर तुमच्यावर असा आरोप करण्यात येतो काँग्रेसच्या वतीनं. भाजप असं आहे की तिथे गोरगरीब लोकांना 16 लाख रुपये वर्षाची फी द्यावं लागते. त्यांनी आपलं घर विकून द्यावं. असं आहे, या लोकांनी काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. यांनी आपलं जे राजकारण केलं आहे, बीएड कॉलेज स्वतःसाठी आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा नागपूर शहरामध्ये आज नागपूर शहर एज्युकेशन हब झालेला आहे. आमच्या पूर्व नागपूर एज्युकेशन हब झालेला आहे. आज आमचे मुलं मुली मुंबई, दिल्ली, नाशिक, पुन्हा फॉरेनला शिकायला जात होते. आज सिम्बॉसिसमध्ये 10,000 मुलं त्या ठिकाणी शिकत आहे आणि ते 10,000 मुलं मुली शिकत आहे आणि आपल्या घरी ते राहतात. आणि नागपुरामध्ये सिम्बॉसिस येणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आमच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलेलं आहे. नागपूर शहराच्या लोकाले 25% त्याच्यामध्ये बेनिफिट बी दिलेलं आहे. आणि म्हणून नानाभाऊंनी याची संपूर्ण माहिती घेऊनच अगर बोललं असतं तर मला वाटतं योग्य राहिलं असतं. कारण त्यांच्या राज्यामध्ये स्वतःच्या शिक्षण संस्था बहुतेक त्यांच्या असेल. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी कधी शिक्षण संस्था नागपुरात आली नाही. आपलं शिक्षण संस्था मला मी अनेक नेत्याचे नाव तुमच्या नागपूरचे घेऊन देतो, अनेक नेत्याच्या काँग्रेसच्या भंडाऱ्याचे नाव तुम्हाला घेऊन देतो. का जेव्हा जेव्हा तुम्हाला सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःचाच फायदा या ठिकाणी केला. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता मिळाली ते नागरिकाला समर्पित सत्ता मिळाली. नागरिकासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. एज्युकेशन हब नागपूर झाला पाहिजे, हेल्थच्या हब नागपूर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही लोकांनी केले. गडकरी साहेबांनी केले, फडणवीस साहेबांनी केले. आमच्या एकही नेत्याच्या नावाने कोणती कॉलेज नाही, आमच्या एकही कार्यकर्त्याच्या नावाने कोणी कॉलेज नाही. जे काही कॉलेज नागपूर शहरामध्ये निर्माण झाला, जे एज्युकेशन हब नागपूर शहरामध्ये निर्माण झाला, ज्या मोठ्या मोठ्या संस्था आम्ही आणल्या, त्या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांच्यासाठी जास्तीत जास्त आपला नागपूर शहर हा देशामध्ये नंबर 1 कसा येईल एज्युकेशनच्या माध्यमातून, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी असं वक्तव्य दिलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता बसेल. 19 वर्ष तुम्हाला सत्ता देऊन आता चूक केली आहे नागपूरच्या लोकांनी, पुन्हा ते काँग्रेसला सत्ता देणार. नाना पटोलेंनी आपलं भंडाराच पाहावं. त्यांची काय गती विधानसभेमध्ये तिच्या मतदारांनी केली आहे त्याच्यावरच त्यांनी आत्मचिंतन अगर केलं तर मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुतेक त्यांना काहीतरी फायदा होऊ शकते. नाही तर भंडारा पूर्ण घसरलेला आहे. ते स्वतः 208 मतांनी निवडून आलेले आहे आणि म्हणून नागपूरची चिंता त्यांनी करू नये. आमच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेबांनी मिळून
या संपूर्ण विदर्भाचं नागपूरचं इतकं डेव्हलपमेंट केलं आहे का जनता श्री 15 तारखेची वाट पाहत आहे. आज सगळ्यांनी नागपूर शहराला पाहिलाय. काँग्रेसच्या राज्यामध्ये नागपूर शहर हे 50 वर्ष अंधकारमय होतं. एकही रुपयाचे कामं नाही झाले, प्रोजेक्ट सुद्धा आले नाही. लेकिन या 8-10 वर्षामध्ये नागपूर शहराचं चित्र बदललेलं आहे. तुम्ही नागपूर शहराच्या कोणत्याही भागामध्ये ज्या फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेले आहे. आणि म्हणून नानाभाऊ पटोलेले नागपूरचं काम माहीत नाही. माहीत असेल तरी ते डोळा झाकणा करून काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात. परंतु त्यांनी चिंता करू नये. आपली स्वतः काँग्रेस त्यांनी सांभाळावी. सीटा मागच्या वेळेस किती आल्या होत्या ना, आता 10 ते क्रॉस केले तर मी त्यांचे अभिनंदन करेल. परंतु नागपूर महानगरपालिकेमध्ये लोक मतदाता हे बीजेपीने केलेल्या विकासच्या मुद्द्यावरच ठप्पा मारणार आहे, बटन दाबणार आहे. आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता ही 100% येईल. भाऊ, नानाभाऊने तिथेच म्हटलेलं आहे की 24/7 जे पाण्याची योजना होती ते पूर्ण ढसाळ आहे. फक्त पाणी तर स्वच्छ नाही भेटलं, फक्त बिल महाग वाढून येत आहे. असं आहे, काँग्रेसच्या राज्यामध्ये, काँग्रेसचं राज्य केंद्रामध्ये बी होतं, राज्यामध्ये बी होतं ना, नागपूर महानगरपालिकेमध्ये बी होतं. आमच्या शहरातल्या भगिनी हा विहिरीवर न बोरिंगवर पाणी भरायला जायच्या. काँग्रेसवाल्याला लाज शरम नव्हती वाटत का? इतक्या वर्षामध्ये त्यांनी राज्य करून लोकांना पाणी तरी दिलं पाहिजे, काहीतरी त्यांच्या समस्या तरी सोडवल्या पाहिजे. परंतु त्यांनी हे काहीच केलं नाही. आणि जेव्हापासून आमची महानगरपालिकेमध्ये सत्ता आली, राज्यामध्ये आली आणि केंद्रामध्ये आली, गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी मिळून या नागपूर शहराच्या 6ही विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमृत योजनेच्या मार्फत असन, राज्य सरकारच्या मार्फत असन, केंद्र सरकारच्या मार्फत असन, सगळीकडे नळाच्या पाईपलाईनी टाकल्या. लोक आता बोरिंगची बी लोकाला आठवण येत नाही, तुमची विहिरीची बी लोकाला आठवण येत नाही. आणि संपूर्ण ठिकाणी लोकाला पाणी भेटते. आमच्या राज्यामध्ये एकही वेळेस मडका मोर्चा निघाला नाही. लोक पाण्यासाठी सडकेवर सुद्धा आले नाही. आणि म्हणून नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात राहत देण्याचं काम, नागपुरात शहराची पाणी सोडवण्याचं काम, पाणीच्या समस्या सोडवण्याचं काम हे आमच्या दोन्ही नेतृत्वाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून नानाभाऊले हे सगळं माहीत नाही. आणि म्हणून त्यांनी बोलताना जरा विचार करावा. तुमच्या राज्यामध्ये महिला विहिरीवरनं बोरिंगवर पाणी भरायला काय जात होत्या? टँकरचं राज्य तुमचं होतं, कारण टँकरवाल्याकडून तुमच्या लोकांना कमिशन भेटत होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही हा टँकर मुक्त करत नव्हते. आज नागपूर शहर हा टँकर मुक्त झालेला आहे. आमच्या पूर्व नागपूर हा टँकर मुक्त झालेला आहे. आणि म्हणून नानाभाऊंनी बोलताना आपला मानसिकतेचा त्यांनी परिचय दिला का असंच मला या ठिकाणी वाटते. कारण त्यांना ते अध्यक्ष होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते, विधानसभेचे बी अध्यक्ष होते. परंतु त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलं का? एखादं उदाहरण तर त्यांनी सांगावं. आज शहरामध्ये जे चित्र बदललेलं आहे, आज नागपूर शहराचं नाव देशामध्ये लौकिक करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केलं आहे. आणि म्हणून नानाभाऊंनी नागपूरची चिंता करू नये. नागपूर सक्षम आहे, नागपूर जनताची खुश आहे. त्यांनी आपला साकोली त्या ठिकाणी पाहावा ही माझी त्यांना सूचना आहे. पूर्व नागपूरमध्ये सिम्बॉसिस सारखी